आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलाला काय काय यायला हवं, म्हणजे ज्युनियर केजीला असलेलं मूल किंवा एलकेजी. काही जण ज्युनियर केजी म्हणतात तर काही जण एलकेजी म्हणतात. तर ह्या वयामध्ये मुलांना काय यायला हवं किंवा कोणता पोर्शन असतो तो घेतला जातो स्कूलमध्ये, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला बुक सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी रेश्मा भोरा आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ वेदुजाईमध्ये मनपूर्वक स्वागत. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. मराठीची प्लेलिस्ट आहे, इंग्लिशची, मॅथ्स, सगळ्या सब्जेक्टची प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही नक्कीच जाऊन आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. आणि इंग्रजीची प्लेलिस्ट खूप छान आहे, मी त्याच्यात आता काम चालू केलेलं आहे, तर ते व्हिडिओ जरूर पहा. तिथे फोनिक्सचे व्हिडिओ असणार आहेत, रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मेकिंग सगळे व्हिडिओ असणार आहेत. तर नक्कीच त्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. तिचं नाव आहे प्लेलिस्टचं इंग्रजी शिकण्याची सुरुवात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे इंग्लिशमध्ये नर्सरीमध्ये मुलांकडून जे काही प्री रायटिंग स्किल किंवा जे काही प्री रायटिंग स्ट्रोक करून घेतले जातात त्याची सुरुवातीला रिव्हिजन घेतात स्कूलमध्ये, थोडीशी प्रॅक्टिस व्हावी म्हणून मुलांची. त्याच्यामध्ये काय येतं, नर्सरीला मुलाने केलेलंच असतं ह्या सगळ्या गोष्टी. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, कर्व, हे सगळे त्यांच्याकडून पुन्हा रिपीट, त्यांच्याकडून रिव्हिजन करून घेतलं जातं. ओके. आणि त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलाला मग कॅपिटल लेटर A to Z ह्याचं पण रिव्हिजन घेतात. मी तुम्हाला बुक्स पण शो करणार आहेत. तर कॅपिटल लेटर चं पण रिव्हिजन घेणार आहे A to Z, कारण नर्सरीमध्ये मुलं हे ट्रेस करून आणि लिहायला पण शिकलेले असतात, रायटिंग करायला. तर मग ह्याच्या रिलेटेड काय काय क्वेश्चन असणार आहे, त्यांना आयडेंटिफिकेशन करायला शिकवणार, कॅपिटल लेटरचं रिव्हिजनच घेणार, कारण की ऑलरेडी हे त्यांनी केलेलं आहे नर्सरीमध्ये. ट्रेसिंग अँड रायटिंग, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन टू इच लेटर, ऑब्जेक्ट बरोबर प्रत्येक ऑब्जेक्टचं आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्याचं जे लेटर बरोबर आयडेंटिफिकेशन करायचं असतं. म्हणजे एका बाजूला ऑब्जेक्ट असणार आणि एका बाजूला लेटर दिलेले असणार. हॅट असेल तर ह्या साईडला H दिलेला असणार. मॅच द सेम लेटर, सेम लेटर मॅच करायचे, दोन्ही लेटर कॅपिटलच असणार आहे इथे. मॅच द लेटर विथ पिक्चर, पिक्चर बरोबर मॅच करायचंय. सॉरी, इथे ऑब्जेक्ट अँड आयडेंटिफिकेशन म्हणजे एखादं पिक्चर मुलाला दाखवलं जाणार आणि ते कसलं पिक्चर आहे ते मुलाला सांगता आलं पाहिजे ओरली. नंतर मॅच द लेटर विथ पिक्चर, पिक्चर बरोबर लेटर मॅच करायचं आहे. राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर, पिक्चर शो केलेलं असणार, ऍपल दिलं असेल तर मुलाने तिथे पुढे A लिहायचं आहे. तर कॅपिटल लेटरमध्ये मुलांकडून रिव्हिजनमध्ये A to Z चा कोणत्याही लेटर रिलेटेड हे सगळे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे स्मॉल लेटर. स्मॉल लेटरमध्ये सेम जसं कॅपिटल लेटर मुलं शिकली आहेत नर्सरीला, तसेच स्मॉल लेटर मुलांचे A to Z करून घेणार. मी तुम्हाला शो करते बुक. सॉरी, हे फोनिक्सचं बुक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. हे बघा, ह्याच्या स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन सगळं आहे, एक एक पेज आहे, कारण की हे मुलं सगळं शिकलेले आहेत. त्याच्यानंतर A आहे, इथे कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि इकडे स्मॉल लेटरमध्ये आहे. आणि इथे ऍक्टिव्हिटीज आहे मुलांसाठी. प्रत्येक पेजवर ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे मुलं एंगेज राहणार आहेत, त्यांना कंटाळा येणार नाही. सेम B कॅपिटल आहे तर इकडे B स्मॉल आहे आणि इथे त्यांना लिहिण्यासाठी दिले आहे. हे ट्रेसिंग करून लिहायचं आहे आणि इथे त्यांना स्वतः लिहायचंय. सेम हिअर इकडे कलरिंगच्या ऍक्टिव्हिटी आहेत. बुक खूप छान आहे, पूर्ण बुकमध्ये ऍक्टिव्हिटी आहेत, त्यामुळे मुलं कंटाळा करणार नाही. इथे बघा, इथे H आहे तर त्यांना इथे H ला सर्कल करायचं आहे. ऍक्टिव्हिटी असल्यामुळे मुलं थोडीशी एंगेज राहतात. पूर्ण बुक तसंच आहे. हे झालं अल्फाबेटचं A to Z, स्मॉल आणि कॅपिटल. स्मॉल लेटरमध्ये पण सेम मुलांना आयडेंटिफिकेशन करायला शिकवणार, A to Z, पुन्हा रायटिंग शिकवणार आणि त्यानंतर सेम क्वेश्चन जे आपण कॅपिटल लेटरमध्ये केलेले, ऑब्जेक्ट रिलेटेड टू इच लेटर, पुन्हा मॅचिंग कॅपिटल अँड स्मॉल लेटर. मुलांना आता दोन्ही लेटर मॅच करता आले पाहिजे. म्हणजे एका साईडला जर A कॅपिटल दिला असेल तर दुसऱ्या साईडला A स्मॉल असणार आहे आणि त्याचं मॅचिंग करायचं आहे मुलांना, स्मॉल आणि कॅपिटल लेटरचं. पुन्हा मुलांना इंग्लिशमध्ये वॉवेल अँड कॉन्सनंटची कॉन्सेप्ट शिकवली जाते. म्हणजे जे काही इंग्लिशचे अल्फाबेट असतात 26 ते 2 पार्टमध्ये डिव्हाइड असतात, हे मुलांना समजून सांगितलं जातं. त्याच्यामधले 5 हे काय असतात, वॉवेल असतात. ओके. आणि राहिलेले 21 हे कॉन्सनंट असतात. असे मिळून 26 लेटर असतात.
तर 5 जे वॉवेल असतात ते त्यांचा पुढे फोनिक्समध्ये साऊंड त्यांनी नर्सरीला केलेले असतात, पण ज्युनियरमध्ये LKG मध्ये त्यांना ते अजून डीपली शिकवतात फोनिक्स साऊंड. तर वॉवेल आणि कॉन्सोनंटची कॉन्सेप्ट शिकवली जाते. आणि फोनिक्स साऊंडमध्ये मी तुम्हाला फोनिक्सचं बुक दाखवण्याआधी आपण अजून एक इंग्लिशचं बुक आहे ते तुम्हाला मी दाखवते. सेम त्याच्यामध्ये पूर्ण कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आहे. सेम ह्याच्यामध्ये पण स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन ते छोटं बुक होतं, हे मोठं बुक आहे. 2 बुक आहेत. पुन्हा इथे फन टाइम आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्याच्यामध्ये पिक्चर्स आहेत. मुलांना ते पाहून मुलं थोडी बिझी राहतात. बघा इथे ऍपल आहे, इथे कॅपिटल, इथे स्मॉल. सेम ह्या बुकमध्ये तसंच आहे. याच्यात ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्या ऍक्टिव्हिटीज बरोबरच ऍक्टिव्हिटीज बरोबर हे बघा इथे येल्लो कलरनी कॅपिटल ए असेल त्याला स्मॉल ए ला कॅपिटल लेटर येल्लो अँड स्मॉल लेटर ऑरेंज, म्हणजे कॅपिटल लेटरला तुम्हाला कलर करायचा आहे आणि स्मॉल लेटरला कलर करायचा आहे. जसं त्यांनी सांगितलं असेल, कॅपिटल लेटर येल्लो अँड स्मॉल लेटर ऑरेंज अँड ऑल्सो कलर द ट्री ग्रीन. ट्रीला पण कलर करायचे. ऍक्टिव्हिटी मुलांना कलर आवडतात करायला. आणि इथे बघा गुड मॅनर्स, त्याच्याबद्दल इथे रीड करण्यासाठी मुलांना दिलं आहे. सुरुवातीला एवढं काही मुलं रीड करत नाही, पण आपण त्यांना समजावून सांगू शकतो. सेम हे पूर्ण बुक असंच आहे, कलरफुल. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे मुलं एन्जॉय करतात. आणि पूर्ण ABCD कव्हर केलेली आहे. आणि पुढे मी एक्सप्लेन करेलच फोनिक्सच्या वेळेस, तेपर्यंत आपण पुढे बघूया. तर वॉवेल अँड कॉन्सोनंटची कॉन्सेप्ट झाली, सगळी ABCD करून घेतात. फोनिक्स साऊंड मुलांचे प्रॉपर करून घेतात. प्रॉपर हे फोनिक्सचं बुक आहे स्कूलचं. आणि त्याच्यामध्ये बघा प्रत्येक साऊंड मुलांचा नर्सरीला ते त्यांनी करून घेतलेला असतो. मग आता ज्युनियरमध्ये थोडंसं पुढे त्यांना शिफ्ट करतात आणि इथे बघा त्यांना वर्ड मेकिंग शिकवतात स्कूलमध्ये ज्युनियरला. जास्त नाही पण प्रॅक्टिस करून घेतात. मग सिनियरला पण हे त्यांना पुढे आहे कंटिन्यू, पण ज्युनियरमध्ये पण प्रॅक्टिस करून घेतात वर्ड फॅमिलीची. आणि बघा इथे ॲट आहे, तर त्याच्यात ब ऍड केलं तर ब ॲट बॅट, क ॲट कॅट. बघा हे सगळे वर्ड्स आहेत. हे फोनिक्सचं बुक खूप छान आहे आणि याच्यातही मॅचिंगच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहे. इथं रिडिंगसाठी तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक साऊंड शिकल्यानंतर त्याच्या रिलेटेड रिडिंग आहे. इथे बघा सगळे कॅट, सगळीकडे ए साऊंड आहे आणि त्याचं रिडिंग आहे. हे बुक खूप छान आहे. कधीतरी मी पुन्हा एकदा डिटेलमध्ये याच्यावर व्हिडिओ बनवेन. पूर्ण सेम सगळे साऊंड ह्याच्यात कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. ए साऊंड, ई साऊंड, आय साऊंड, ओ साऊंड, यू साऊंड आणि प्रॅक्टिससाठी आहे त्यांना. ओके, मग फोनिक्सची इथे प्रॅक्टिस करून घेतली जाते ज्युनियरमध्ये डीपमध्ये. अजून नंतर 2 लेटर अँड 3 लेटर वर्ड, म्हणजे जे आता मी तुम्हाला दाखवलं कॅट, बॅट, मॅट, प्रत्येक वॉवेलला यूज करून लेटर मेकिंग मुलांना शिकवलं जातं. पुन्हा फोनिक्सचा बिगिनिंग साऊंड आणि एंडिंग साऊंड मुलांना भर दिला जातो त्याच्यावर, ते शिकवण्यावर. ते कसं आपण इथे बघूया. हे बघा इथे बिगिनिंग साऊंड इथे दिसत असेल तुम्हाला. बिगिनिंग साऊंड तुम्हाला ऍड करायचं आहे. इथे हॅटचं पिक्चर आहे आणि इथे फक्त ऍटच लिहिलं आहे. तर ही हॅट पाहून मुलाला समजलं पाहिजे की आपल्याला इथे एस सेज ह हॅट, पी सेज पप पॅन, आर सेज रड रॅट. हे अशी प्रॅक्टिस करून घेतात. पुन्हा एंडिंग साऊंडचंही सेम तसंच आहे, मुलांची प्रॅक्टिस करून घेतात. याच्यामध्ये त्यांना इथे बघा जाळं आहे कोळ्याचं, म्हणजे वेब. तर इथे मुलाला समजलं पाहिजे हे वेब आहे, म्हणजे बी सेज ब, इथे ब ऍड करायचं. धिस इज अ बॅग, मग बॅगचा एंडिंग साऊंड काय येतोय ग, मग ग आल्यावर आपल्याला काय लिहायचं आहे जी, ब ग बॅग. मग इथे मुलाला जी लिहायचं आहे. अशा प्रकारे बिगिनिंग साऊंड आणि एंडिंग साऊंडची मुलांची प्रॅक्टिस करून घेतली जाते ज्युनियरमध्ये. पुन्हा मुलांना कॉन्सेप्ट क्लिअर केल्या जातात कोणत्या कोणत्या ते आपण पाहूया आता. इथे मुलांना ए आणि अँड कधी यूज करायचं त्याची कॉन्सेप्ट बद्दल शिकवलं जातं. मी तुम्हाला बुकमध्ये शो करते. पुन्हा मुलांची ए आणि अँडची कॉन्सेप्ट क्लिअर केली जाते. ए कधी यूज करायचा, अँड कधी यूज करायचा त्याच्याबद्दल त्यांना थोडंफार नॉलेज दिलं जातं. त्याच्यानंतर धिस आणि दॅट.
धिस कधी यूज करायचा, दॅट कधी यूज करायचा, त्याचीही कॉन्सेप्ट मुलांना क्लिअर केली जाते. हे पुढे ते ज्युनियर सिनियरमध्ये शिकणार आहे, पण इथे त्यांना थोडंफार नॉलेज दिलं जातं. त्याच्यानंतर पोझिशन वर्ड म्हणजेच इन, ऑन, अंडर, बिहाइंड हे सगळे वर्ड मुलांना इंट्रोड्यूस केले जातात. ज्युनियरमध्ये केले जातात, सिनियरमध्ये डीपमध्ये अजून त्यांना सांगितलं जाणार. पुन्हा त्यांच्याकडे अजून काय करून घेतलं जातं, दिस अँड दॅट, ए अँड यूज करून शिकवतात. पुन्हा दिस दॅट यूज करायला शिकवतात मुलांना. पोझिशन वर्ड इन, ऑन, अंडर हे शिकवले जातात. पुन्हा अपोजिट वर्ड आणि रायमिंग वर्ड्स घेतले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईट वर्ड्स पण मुलांना इंट्रोड्यूस केले जातात, जे खूप महत्वाचं आहे तुमच्या मुलाला रिडिंग येण्यासाठी. ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. तर बघा इथे अपोजिट वर्ड सोपे सोपे, हॉट, कोल्ड, ओपन, क्लोज असे छोटे 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 अपोजिट वर्ड घेतले जातात मुलांचे करून. पुढे सिनियरमध्ये त्यांना डीपमध्ये असणार आहे. इथे ऍक्शन वर्ड आहे बघा, क्लॅप करणे, जम्प करणे, वॉक करणे, इथे डान्स करणे, स्मेल, रन असे काही ऍक्शन वर्डही मुलांकडून करून घेतले जातात आणि त्याच्यावर ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके. आणि साईट वर्ड ही मुलांकडून करून घेतले जातात. इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा एवढे सारे साईट वर्ड आहेत. तुम्हाला जमलंच तर तुम्ही अजूनही घेऊ शकता मुलांकडून करून. जर मुलं करत असतील तर मी नक्कीच एक साईट वर्डवर व्हिडिओ बनवेल. ओके. आणि आपल्या चॅनलवर फोनिक्सचा व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर तो व्हिडिओ पहा, डिटेलमध्ये आहे फोनिक्सचा. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी त्याचं पिक्चर पण ऍड करेल, तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकही देईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.